मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होतंय. 26 मार्च 2026 कासेगाव जयंत हिंद केसरी ओपनचं मैदान. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी 5 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बकासूरचा एक संभाव्य पैरा सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, 26 मार्च रोजी भव्य दिव्य असं कासेगाव जयंत हिंद केसरी ओपनचं मैदान होतंय. या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला अनेक रथी महारथी नंदी पळताना दिसणार आहेत. मित्रांनो, बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, अडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह मथुर 1001 देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2 लाख रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 62,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 26,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 26,000 रुपये. आणि या मैदानाचे संयोजक आहेत कैलासवासी शरद लाहिगडे अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व कासेगाव हिंद केसरी मैदान कमिटी कासेगाव व समस्त ग्रामस्थ कासेगाव. आणि या मैदानाचे ठिकाण आहे नॅशनल हायवे 48च्या पश्चिमेस कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. या ठिकाणी एक भव्य दिव्य असं 5 लाखाचं मैदान होते. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी वलशेठ धुमा सोजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूरचा पैरा कोण असेल? तर मित्रांनो, बक्कासूरचा पैरा असेल फॉर्च्युनरचा मानकरी जो ठरलेला, जे मित्रांनो मैदान झालं होतं फॉर्च्युनरचं, त्या मैदानामध्ये फॉर्च्युनरचा जो मानकरी ठरलेला असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन 12 का 4, 42 का 1 लखन. मित्रांनो, आपण बघितले असेल जेव्हा जेव्हा मित्रांनो मोठी मैदान असतात, त्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आहे. कधीही बघा मित्रांनो, मोठे मैदान असतात. मित्रांनो, फॉर्च्युनरचं मैदान असू द्यात, फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर मराठवाडा केसरी येथे देखील भव्य दिव्य असं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये देखील फायनलचा मानकरी तिथे मित्रांनो लखन ठरला होता. आणि नक्कीच आपल्याला बक्कासूर आणि लखन एकदा मित्रांनो पळताना दिसले आहेत. नक्कीच पुन्हा एकदा हा जोड आपल्याला भव्य दिव्य अशा कासेगाव जयंत हिंद केसरी मैदान जे होते 26 मार्च 2026 ला, त्या मैदानामध्ये हा जोड पळताना दिसू शकतो. नक्कीच आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल. बक्कासूर आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुंदर मित्रांनो गाडी पळेल. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा तेव्हा मित्रांनो एक टॉपचं स्पीड लागलंय गाडीला. आपण बघितलं असेल मित्रांनो, बक्कासूर आता पुन्हा त्याच फॉर्ममध्ये त्याच जोशामध्ये आलाय. आपण बघितलं असेल भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं आमदार केसरी 2026चं मौजे बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. या ठिकाणी रोख रक्कम 1 लाख रुपयाचं मैदान संपन्न झालं. आणि त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा होता मित्रांनो सागर शेठ कत्रे, घानन, जहांगीर शेठ खरसुंडी, व्ही ऑडिओ, कराड फॅमिली यांचा स्पीडचा बादशाह हुकुमी एक्का हिंद केसरी बाब्या आणि बक्कासूरची गाडी मित्रांनो सुंदररित्या त्या मैदानामध्ये पाहिली. आणि त्या मैदानामध्ये आमदार केसरीचा मानकरी ठरला. मित्रांनो, आपण बघितलं असेल बक्कासूर जसा पहिला पळत होता तसाच या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच स्पीडमध्ये आपल्याला पळताना दिसला. आणि नक्कीच जे भव्य दिव्य असं मैदान होते कासेगाव हिंद केसरीचं मैदान, 5 लाखाचं मैदान, या मैदानामध्ये देखील बक्कासूर आणि लखन जर पळाले तर एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल.